काय त्यांच्या मागण्या रास्त आहे. सरकार इतकं अंधाधून कसं काय काम करू शकतं. बघा, एक तर MPSCच्या परीक्षेला 1000 रुपये फी केली, ती फी कमी करायला हे लोक तयार नाही आहे. तलाठी भरत्या केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी तो कारभार जो केलेला आहे तो घोंगळ करून ठेवलेला आहे. त्या ऑनलाईन परीक्षा घेतात, 200 मार्काचा पेपर असतो. विद्यार्थ्यांना जे काही त्यांनी नियम लावला तो 214, 222 असे मार्क कसे मिळू शकतात. आणि जो खरोखर अभ्यास करणारा आहे व्यक्ती, त्याच्यासोबत जर अन्याय होत असेल तर पोरं रस्त्यावर नाही उतरणार तर मग काय करणार आहे. आणि एवढी छोटी, आता एवढे IAS ऑफिसर्स आणि एवढे मोठे कॅबिनेटमध्ये बसता, एवढं छोटं सेन्सिबली काम नाही करू शकत. असं कसं कोणत्या एजन्सीला काम देता. एजन्सी बस त्यांचं एकच ठरलेलं आहे, एजन्सी. अरे काय ते एजन्सी, जी पद्धत होती त्या पद्धतीने जर परीक्षा घेतल्या असत्या, हे सगळे पोरं कशासाठी एवढे नर्वस झाले असतं. एक तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. मग चिडचिड तर होणारच आहे ना. आम्ही या लेकरांसोबत आहोत. असं कसं हे लोक कमी करत नाही, बघून घेतो. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात आहेत आणि हजारो कोटी रुपयांचं विकास कामांचं उद्घाटन करणार. तुम्ही कसं पाहताय दौऱ्याकडे? काय आता इथं बघा, युवक रस्त्यावर आहे आणि आजचं युवक दिन आहे. आज 12 जानेवारी आहे आणि त्या युवक दिनी लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतंय त्यांच्या हक्कासाठी. पंतप्रधान साहेबांचं काय म्हणणं, त्यांना तर ते म्हणतात तेच खरं आहे असं वाटतं. त्यांना तर संविधान पण खोटं वाटतं. 2 दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे शिवसेना कोणाची, यावर एकनाथ शिंदेंच्या निकालासाठी स्वागत करणार का असा प्रश्न जेव्हा अजित पवारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा अजित पवार ते पत्रकारांवर भडकल्याने असे फुकटचे सल्ले देऊ नका असं म्हटलं अजित पवारांनी. नाही, आता काय आहे, चिडचिड करून त्यांनी असंवैधानिक केलेलं आहे. शेड्यूल 10चं उल्लंघन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. शिवसेना ज्या वेळेला फुटली त्याही वेळेला आणि राष्ट्रवादी फुटली त्याही वेळेला. त्यावेळेला तुम्ही जर संवैधानिकरित्या तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्याच्यावर जर चिडचिड होत असेल त्याला काही अर्थ नाही आहे. आणि संविधान आहे, या देशामध्ये संविधान दिलेलं आहे. संविधानाच्या हिशोबानं चाललं पाहिजे, नाही तर जनता दाखवेल तुम्हाला काय आहे. माहिती नाही मला आता त्यांचं काय झालं काय माहिती. राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला हा काळा निर्णय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि लोकशाहीचा तो काळा दिवस आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.